ज्या पूर्वी मुलाखती व्हायच्या, एक वैयक्तिक भांडूपचे भोंगेश्वर त्या ठिकाणी ते मुलाखत घ्यायचे. आता जी काल पार पडली मित्रांनो, ती संयुक्त मुलाखत हे त्यांच्याच मते. त्यांच्या मते ही संयुक्त मुलाखत होती दोन भावाची. 20 वर्षापूर्वी दोन भाऊ विभक्त झाले आणि 20 वर्षानंतर महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, मराठी माणसाला वाचवण्यासाठी परत या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकत्रित आले. आणि या दोन संयुक्त भावाची मुलाखत सुद्धा दोन संयुक्त लोक घेतात. एकाचं नाव संजय राऊत आणि दुसरे महेश मांजरेकर. आज आपल्याला त्याच एका अशा मुलाखतीविषयी बोलायचं आहे. त्या मुलाखतीच्या माध्यमातून बघा, माझी किती लाल आहे असा विषयच नव्हता. त्यामध्ये विषय फक्त हाच होता की मागच्या 35 वर्षामध्ये 1985 पासून ते आजपर्यंत 2022 पर्यंत यांचीच महानगरपालिकेवर सत्ता होती. अपवाद 92 ते काहीतरी समथिंग 97 पर्यंतचा काळ सोडला, बाकी यांनीच कर्तृत्व गाजवलंय त्या महानगरपालिकेवरती. आणि आता नेमकं हे काय मांडत आहेत, हे मांडणं म्हणजेच एक प्रकारचा पोर खेळ आहे. आणि याच्याच माध्यमातून त्यांनी स्वतः मतं मांडायचं दूर राहिलं तरी स्वतःलाच एक्सपोज केलंय. आपल्याला हेच आज पाहायचं आहे. मित्रांनो नमस्कार आणि रामकृष्ण हरी. आपल्याला आज याच एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. तो विषय म्हणजे पारंपरिक पद्धतीनं सामना नावाच्या एका चॅनलवरती संजय राऊत नावाच्या संपादकानं जी काही मुलाखत घेतली, ह्या मुलाखतीची चर्चा पूर्ण महाराष्ट्राने करावी. आणि हे मुलाखत बघून असं जेनझेच्या डोक्यावरून जो काही मेंदू आहे, सबकॉन्शियस माइंड जे आहे, तो माइंड जागृत होऊन जेन झेड जे आहे, जेन जी आहे, ते रस्त्यावरती यावं आणि त्यांनी जागृत होऊन मतदान यांना करावं अशी यांच्या भावना होती. आता यामध्ये त्यांनी अनेक विषय मांडले. त्यामध्ये जर प्रायमरी बघितलं तर मुंबईचा विकास, मुंबईतून मराठी माणूस कसा दुरावला गेला, दूर कसा गेला, बाहेर कसा गेला, उत्तर भारतीय मुंबईमध्ये काय येतात, मुंबई आता मराठी माणसाची राहिली नाही, असे अनेक प्रश्न. आणि एकच पुढे प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय केलं. 2022 पर्यंत मुंबई ही यांच्याकडेच होती. आणि यांच्याकडे मुंबई असताना जी मराठी शाळा आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे जे उद्योगधंदे आहेत, मराठी माणूस आहे, ह्या सगळ्या गोष्टी नेमकं घालवायला, याची वाट लावायला कारणीभूत कोण होतं. आता बघा, पाठीमागे मी एक व्हिडिओ केला होता. त्यामध्ये एका पत्रकारानं प्रश्न या तिघांना विचारला होता. तो प्रश्न कसा होता की आतापर्यंत मराठी माणसासाठी, मराठी हा मुद्दा घेऊन जे काही राजकीय पक्षांनी आपला पक्ष स्थापन केलाय, त्यांनी आतापर्यंत त्यावेळेस पण तोच मुद्दा होता, आताही तोच मुद्दा होता. त्या नेमकं मुद्द्याला समजायचं काय, त्या पक्षाचं अपयश समजायचं की काय समजायचं. आता या ठिकाणी यांना पेच पडला होता. अपयश मानावं तर आपणच उघडे पडू आणि अपयश नाही मानावं तर हे आपणच उघडे पडू. कशी या ठिकाणी आपण दबले जाणार हा विषय होता. पण आता बघा, जो काय कालचा जो यांचा इंटरव्ह्यू होता, मुलाखत होती, यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुंबईची वाट कशी लागली गेली. आता जो पहिला विषय होता त्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला की तक्रार कुणाकडे करायचे, किंवा तक्रार हे मनसेकडे किंवा इतर जे काही संबंधित पक्ष आहे यांच्याकडे होते, पण आमच्याकडे फक्त तक्रार होते, मतदान नाही. हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य होतं राज ठाकरेंचं. राज ठाकरेंच्या सभेला लाखोशी लोकांची गर्दी असते, पण त्या सगळ्याच गर्दीचं रूपांतर हे मतामध्ये होईल असं नसतं. काही वेळेस लोकांना एक विरंगुळा म्हणून किंवा एखाद्या वक्त्याचं वक्तव्य ऐकायला आवडतं म्हणून काही लोक तिथे जातात, पण त्या ज्या वेळेस प्रश्न हा येतो मुंबईचा, त्यावेळेस लोक हे सुज्ञ आहेत, तर समजतंय. मग आता त्या ठिकाणी बघा, जो महत्वाचा विषय होता मित्रांनो, तो विषय असा आहे की सध्या जे काही व्हेनेझुएला आहे त्या ठिकाणी जसा प्रश्न मुंबईचे आहेत तेच जे प्रश्न त्यांचेही होते. त्यामध्ये सध्या ट्रम्पनं आपलं जे पाय पसरलेले आहेत
लोकसंख्या असेल, गुन्हेगारी असेल, अनेक प्रश्न असतील, विकास नाही, अशा गोष्टी. मग त्याच गोष्टी हे मुंबईसाठी आहेत. बघा, जे व्हेनेझुएला तिथील जी अवस्था आहे ती अवस्था महाराष्ट्रामधील अतिशय महत्वाचं शहर, मग आपल्या भारतामधील अतिशय महत्वाचं शहर, जागतिक नकाशावरती एक डौलदारपणे डोलणारं मुंबई हे शहर, ह्या शहराची अवस्था ही त्या व्हेनेझुएला सारखी आहे असं राऊत म्हणतात. त्यांची लोकसंख्या, मुंबईची लोकसंख्या ही सारखीच 2.5 कोटीच्या आसपास, आणि बेरोजगारी म्हणा किंवा काही गोष्टी असतील, विकास नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सारख्या आहेत. आणि तिथं जशी अवस्था आली आहे तशीच अवस्था या ठिकाणी सुद्धा यावी आणि मोदीला उचलून घेऊन जावं, हे अशी या लोकांची मानसिकता आहे. आता यावरती मी काय बोलावं हे महत्वाचं नाही, यावरती तुम्हाला बोलायचं खाली कमेंटमध्ये. आणि दुसरा विषय होता ते म्हणजे जेन झेडचा किंवा जेन झीचा. आता तुम्हाला या एका वर्षामध्ये ह्या जेन झी नेमकं काय तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे एक नेपाळ उदाहरण, बांगलादेश, हे दोन्हीही सध्या अग्नीमध्ये झुलत आहेत, दोन्हीकडे ही आग लागलेली आहे. मग तशी अवस्था या आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्हावी हे यांची वारंवार इच्छा राहिलेली आहे मित्रांनो. आणि आपल्यातील जेन झेड आहे ते विशिष्ट विचारसरणीचा गुलाम झालाय असं या ठिकाणी राऊत स्पष्टपणे बोलत आहे की जेन झी आहे ते जेन झी विशिष्ट विचारसरणी म्हणजे कशी, ते म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणी, जे लोक आपली संस्कृती, आपला धर्म, ह्या गोष्टी जे काही चिटकून आहेत आणि त्या लोकांसोबत आहेत. मी हे शब्द का बोलतोय तुम्हाला याचं दुसऱ्या म्हणजे पॉइंटला ज्यावेळेस मी हात घालेन तुम्हाला त्यावेळेस कळेल. मग ह्या लोकांना हे एक विशिष्ट अशी विचारसरणीचा गुलाम झालाय हे म्हणतात. पण शेवटी हे मुलाखत लास्टच्या टप्प्यामध्ये आले. मग त्यावेळेस राज ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केलाय मित्रांनो. हा प्रश्न मनाला चटके देणार आहे, हा प्रश्न मनामध्ये निर्माण करणारा आहे. हा प्रश्न असा वाटतोय की ज्या वेळेस आपल्या मातृभूमीवरती आणि आपले जे काही एक आराध्य असतील, आपली संस्कृती असेल, यावरही कुणी आघात केलाय की काय असं वाटतं. तो प्रश्न होता, देवी देवता आहेत का? आता हे प्रश्न राज ठाकरे विचारतात. तर देवी देवता नाही तर तुम्ही काही दिवसापूर्वी हनुमान चालीसा का लावली होती? भोंगे उतारा तुम्ही का बोलले होते? पण आता यांची विचारसरणी बदललेली आहे. त्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये चालू आहे. मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय ह्या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत? मग हे देवी देवता आहेत का? तर आहेत तर का सगळं बघत बसलेत? म्हणजे या लोकांनी, या मतदारांनी यांना वोट केलं नाही याचा अर्थ याला जबाबदार हे देवी देवता आहेत, याला रेस्पॉन्सिबल जे वोटर आहेत ते आहेत आणि त्यांना वोट केलेलं नाही. म्हणजे ही जी मानसिकता आहे. आणि यावरती राऊताचा संजय बाबा असं म्हणतात की आहेत तर 33 कोटी आहेत. बघा, म्हणजे या ठिकाणी सामनाच्या मुलाखतीमध्ये या एक आता भाग फक्त प्रेस आउट झालाय, एक भाग बाहेर पडलाय सामनामधनं चॅनलवरती. त्यामध्ये शेवटचं यांचं काय डिस्कशन होतं, त्यामध्ये एक वाबडे काढलेले देवदेवतांचे, एक मजाक, एक टाइमपास म्हणून 33 कोटी देवी देवतांचं सुद्धा या लोकांनी त्यांना सोडलं नाही का? यांना वोट नाही केलं. आता 16 जानेवारीला ज्यावेळेस यांचा पराभव होईल त्यावेळेस हे महाराष्ट्रातील नाही तर मुंबईतील प्रत्येक लोकांना, प्रत्येक माणसाला हे नक्कीच शिव्या घालणार, यामध्ये काहीही शंका नाही. आता मित्रांनो, तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका. आणि जे काही मुलाखत होती, हे मुलाखत तुम्ही अवश्य पहा. तर ती मुलाखत पाहिली तर मित्रांनो, माझी गॅरंटी आहे तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला परत महाराष्ट्राची जी काही हास्यजत्रा आहे वरती पाहायची गरज सुद्धा पडणार नाही. तुमचं काय मत आहे नोंदवायला विसरू नका. आणि आपण यावरती जो काय यांचा सेकंड पार्ट येईल, आपण त्याविषयी सुद्धा आवर्जून बोलूया. पुढे भेटू. सर्वांना जय हिंद आणि रामकृष्ण. नमस्कार. राम.